सावे अगं 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 या तर परत चालल्यात. काय सावे अगं ती गेली परत. अशी कशी परत गेली? त्यांच्या जीवाची भीती घालून त्यांना मी इथपर्यंत आणलं होतं. आज जर सगळं सांगितलं नाही तर त्यांच्या जीवाला धोका आहे असं सांगितलं होतं. तरी कशा परत गेल्या? नक्कीच काहीतरी गडबड आहे. सावे त्यांना आपल्या प्लॅन बद्दल खरं खरं कळलं तर नसेल ना? काय चाललं असेल तिकडे? आईने सगळ्याची कबुली दिली असेल का? आज तरी सावीच्या हाती पुरावे लागू देत म्हणजे चाललं. हिनाचा फोन? पण इतक्या लवकर काम झालं पण? हॅलो लीता वहिनी, दामिनी मॅडम घरी पोहोचलात का? अगं पण आई आई तुम्ही एवढ्या लवकर कशा आलात? आणि विसम्मा भेटल्या? पूजा झाली? काय म्हणाला त्या? सगळं ठीक आहे ना? नाही, मी गेलेच नाही तिकडे. का? माझी इच्छा नाही झाली आणि डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांमुळे मला थोडीशी झोप येत होती, म्हणून मी परत आले. अहो पण आई पूजा. तू इथे काय करतेस? इतका वेळ जागी म्हणजे? आणि या वेळेला कोणाशी बोलत होतीस? नाही, कोणाशीच नाही आई. मला माहितीये तू माझ्या काळजीपोटी जागी होतीस ना. आले मी आता. दाराला कडी लावून घे आणि जाऊन झोप. आता काय करू मी? दार बंद केलं तर सावी आत कशी येणार? काय झालं? कडी लावतेस ना? आणि हो, मेन गेट पण बंद करून ये. लावतेस ना कडी? जा, झोप शांतपणे. हे सगळं नक्की कोणाचं कारस्थान आहे हे शोधून काढायलाच हवं. कोण असेल या सगळ्यामागे?
तुम्हाला धमकीचे फोन करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोण नसून तुमच्या घरातलीच कोणीतरी आहे. मॅडम, इथून पुढे प्रत्येक पाऊल आपल्याला जपून टाकावं लागणार आहे, नाहीतर तुमची लंका घरचा भेदी बिभीषणच उधळून लावेल. घरातलंच कोणीतरी म्हणजे नक्की कोण? त्या मधुसूदन नाईकचा जीव मी घेतला हे घरात कोणाला माहितीये? मॅडम, एक गडबड झाले. कसली गडबड? हो मॅडम, ती सावी इथं पोचल्या. तिनं तुम्हाला बघितलं असेल ना? मिसेस सावी कशालाच रिस्पॉन्स करत नाही. आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न केले, पण त्यांना मानसिक धक्का बसलेला आहे. सावी मधुसूदन नाईकला गाडी ठोकली तेव्हा तिथे सावीच होती. म्हणजे तिलाच माझ्याकडून कबुली हवी असणार. म्हणजे सावीचा हा वेडेपणा फक्त नाटक आहे. इतके दिवस ही मुलगी मला माझ्याच घरात राहून माझ्याशी खेळ खेळते, पण मी तिच्या खेळाला फसणार नाहीये. पण मग ती मांत्रिक बाई कोण होती? की ती पण सावीलाच सामील होती? नाही, तिला तर नीताने आणायला सांगितलं होतं ना. हे जर सगळं नाटक असेल आणि माझ्या विरोधात कारस्थान रचलं जात असेल, तर मी मात्र या सगळ्यामध्ये फसणार नाहीये. तू जर का मला वेड ठरवायला निघाली असशील ना, तर तुझ्या बापाकडे पाठवायला मला जराही वेळ लागणार नाही सावी. सावीचं काय? रिनी, पटकन घे, दामिनी मॅडम घरी पोहोचल्या. काय? हा, रिने प्लीज पटकन घे. होय सावी, आता अजून किती फास्ट चालू मी? 2 मिनिटात पोहोचू आपण. काय झालं आई? सावीबद्दल काय बोलत होतीस आता? सावीबद्दल नाही, काही नाही. नाही, मी ऐकलं आता. काय ऐकलंस? हेच की तू सावीचं नाव घेतलंस. हा, ते माझ्यामुळे तुला इथे थांबावं लागलं ना, म्हणून सावीबद्दल जरा वाईट वाटत होतं. आई, तू उगाच एवढा विचार करतेस. आणि आत्ता तू बाहेर गेली होतीस काय?